पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना सुद्धा पत्र दिल्याची सूत्रांची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवस विदर्भ दौऱ्यावर नागपूरच्या एम्समध्ये दीक्षांत सोहळ्याला उपस्थित असणार। वर्ध्याच्या महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यालयात सुद्धा जाणार। लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात बाजारपेठा बंद। परतवाडा अचलपूरमध्ये सकाळपासून रस्त्यावर शुकशुकाट, सामाजिक संघटनेकडून बंदचा निर्णय। भोंदू खरातच्या मालमत्तांच्या 2 गोण्या कागदपत्र जप्त। ईडीच्या 13 जणांच्या टीमने केली होती छापेमारी। खरातचं घर, कार्यालय आणि इतर ठिकाणांवरून घबाड हाती। नाशिकच्या कॉर्पोरेट कंपनीतल्या जिहाद प्रकरणी ऑपरेशनल मॅनेजर एचआरला आज कोर्टात हजर केलं जाणार। फरार आरोपी निदा खानच्या मागावर पोलिसांची पथकं। विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणे सुद्धा अटकेत। अभिषेक कडलक आणि ओम कडलक या दोघांना अटक। पुतण्यांच्या मध्यस्थीने काळा बाजार करत असल्याचा आरोप। नागपूर पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला। भाजपकडून 6 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब। पालिकेच्या 20 एप्रिलच्या सभेत प्रक्रिया पूर्ण होणार। माढा सोलापूरमधल्या शिवसेना कार्यकारिणी बरखास्त। एकनाथ शिंदेंच्या आदेशानुसार कारवाई। लवकरच नवी कार्यकारिणी जाहीर होईल। नाशिकमध्ये शिवसेना विभाग प्रमुखावर कोयत्यानं हल्ल्यामध्ये सुयश पाटील गंभीर जखमी। दत्त चौकात रात्री उशिरा 4 ते 5 जणांकडून हल्ला। चंद्रपूरमध्ये महसूल अधिकारी कार्यालयात 5 आदिवासींनी घेतलं विष। महसूल प्रशासनाच्या दिरंगाईला कंटाळून उचललं पाऊल। सिमेंट कंपनीने घेतलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याचा आरोप। मुंबईमध्ये मेट्रोच्या कामादरम्यान पुन्हा अपघात। बीकेसीमध्ये मेट्रो साइटवर क्रेन उलटली। बीम उचलण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन उलटली। संभाजीनगरला अवकाळीचा इशारा। पुढच्या 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी। पावसासह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता। हिंगोलीच्या सेनगाव शहरात सिलेंडरचा तुटवडा। केवायसीच्या नावाखाली गॅस लाभार्थ्यांची लूट। गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या रांगा। छत्तीसगडमध्ये वेदांत कंपनीत बॉयलरचा स्फोटात 11 जणांचा मृत्यू। 15 मजूर गंभीर भाजले। कामगारांना 500 अंशांची उकळती वाफ लागली। आखातातलं युद्ध आता संपत आलंय। फॉक्स न्यूजच्या मुलाखतीमध्ये ट्रम्प यांचं वक्तव्य। ट्रम्प यांच्या विधानानं जगाला दिलासा। अमेरिका इराणमध्ये आता चर्चेची दुसरी फेरी। इस्लामाबाद किंवा जिनेव्हामध्ये चर्चा होणार असल्याची माहिती। चर्चेसाठी पाकिस्तान, तुर्की, इजिप्तची मध्यस्थी। इस्रायलच्या लेबनॉनवरच्या हल्ल्याचा परिणाम। लेबनॉनमध्ये 2124 जणांचा मृत्यू। जखमींची संख्या 6921 वर। वनविभागाकडून प्राण्यांसाठी टँकरद्वारे पाणी। उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी जीवनदायी पाणवठे। येवल्यातल्या ममदापूर वनसंवर्धन क्षेत्रात पाणवठ्यांची सोय।